श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा, कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. एका ताईंची कमेंट होती की त्यांनाही मशीन घ्यायची आहे, तर तुम्ही मशीन घेतली तर ती कोणत्या कंपनीची आहे, कितीला आहे, तर त्यासाठी एक व्हिडिओ करा. तर आज त्यासाठीच व्हिडिओ करत आहे. ही मशीन घेतले आणि ही मशीन मी झाकून ठेवले, कारण की जेव्हा मी घेतली तेव्हा 4-5 दिवस मी अशीच ओपन करून ठेवली होती. मी काही चालवली पण नव्हती. तर मग चालवायच्या टायमाला बघितलं, त्या टायमाला खूप धूळ जमा झाली होती, म्हणून ह्या मशीनला मी झाकूनच ठेवते आता. आणि ही सूर्या कंपनीची मशीन आहे. आणि आम्ही एक दोघांना विचारलेलं कोणत्या कंपनीची घेऊ, तर ह्यांच्या फ्रेंडनी सुद्धा ह्यांना सजेस्ट केलं की तू सूर्या कंपनीची घे, चांगली आहे, चालते वगैरे, म्हणून आम्ही ती घेतली. आणि आम्हाला घेताना 8,500 सांगितली आणि आम्ही 8,000ला त्यांनी आम्हाला दिली ही मशीन. फुल सेटरची मशीन आहे. मला मशीनीतलं काही एवढं माहीत नाही, पण मी मशीन घेतल्यापासून चालवायला शिकल्यापासून जे काही मला समजले तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि हळूहळू जसं मशीनीबद्दल मला अजून काही नॉलेज येईल, अजून समजेल, त्याही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पुढे. तर आता ह्या मशीनीचा तो नॉब आहे ते मला आधी समजलं नव्हतं की आम्ही जेव्हा मशीन घेतलं त्यांना विचारलं हे कशासाठी आहे, तर त्यांनी सांगितलं आम्हाला तुमची शिलाई जर लूज बसत असेल तर हा नॉब फिट करायचा आणि शिलाईनुसार हा नॉब ॲडजस्ट करा म्हटला, पण शक्यतो त्याला हातच लावू नका असा म्हटला, तुम्हाला येईल व्यवस्थित शिलाई. मशीन घेताना मी त्यांना विचारलं होतं की शिलाई पण तुम्ही जरा मारून दाखवा, कशी शिलाई बसते काय. मग तसं त्यांनी मला शिलाईसुद्धा मारून दाखवली, शिलाई व्यवस्थित बसत होती म्हटले. त्यामुळे ते मला म्हटले ह्या नॉबला हातच लावू नका, व्यवस्थित शिलाई येते. आणि मशीन घेताना मी त्यांना हे पण म्हटलं की मी पहिल्यांदा मशीन घेते आणि मला काहीच माहिती नाही मशीनीतलं वगैरे. तर त्यांना मी म्हटलं मला बॉबिन कशी भरायची सांगा आणि सुईत धागा कसा ओवायचा वगैरे. तर त्यांनी मला सर्व तिथं दाखवलं डेमो करून, असं सुईमध्ये धागा ओवा, अशी बॉबिन भरा म्हणून. त्यानंतर त्यांनी मला म्हणजे आपण जेव्हा शिलाई मारतो तेव्हा ते पाठचा नॉब वर उचलला जातो, तेव्हा आपण त्याच्यामध्ये खाली कपडा टाकून शिलाई मारतो. तसंच मी हे खाली सुद्धा होतं. तर त्यांना विचारलं ते खाली असं काय, तर ते म्हटले तुम्हाला पाठून असा कपडा म्हणजे तो खटका उचलायची गरज नाही, तुम्ही गुडघ्याने सुद्धा हा खालचा जो गुडघ्याने सुद्धा खालचा जो खटका साईडला करू शकता, त्यामुळे सुद्धा शिलाई मारताना ते वरती उचलून तुम्ही शिलाई व्यवस्थित मारू शकता. आणि हेही त्या लोकांनीच दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये मेजर टेप होता, स्क्रूड्रायव्हर सारखं एक होतं ते नॉबिन भरण्यासाठी, आणि ऑइलिंग करण्यासाठी तेल दिलं होतं. बॉबिनचे दोन बॉबिन होते एक्स्ट्रा, हे एवढं होतं मशीनीसोबत. आणि मी म्हटलं की पहिल्यांदाच मशीन घेतले आणि मशीन घेतलं आधी आपले जुने कपडे शिवण्यापेक्षा आधी आपल्या स्वामींसाठी शेला शिवावा म्हटलं, तर मग स्वामींसाठी आधी मी 2 शेले शिवून घेतले आणि त्यानंतरच माझे जे जुने कपडे होते ते फिटिंग करून घेतले. एक मशीनीवर होता आणि हा एक स्वामींना परिधान केलेला आहे. त्यानंतर मी पिलोसाठी कवरसुद्धा शिवून घेतले. ही बेडशीट होती, ते एका साईडून खूप विरळ झालेली आणि एक कपडा होता तो एकदम चांगला होता, कारण अशी फोल्ड करून मी त्या गादीवर हातरायची, तर एक साईड चांगली होती त्याची. म्हणजे जो एका बाजूचा कपडा आहे तो कट करून ह्या माझ्या पिलोंना कवर शिवलेत, कारण की उषावांचे कवर पण खूप खराब पण झाले होते, फाटलेसुद्धा होते. म्हटलं आता विकत 200-300चे घेण्यापेक्षा घरातच आता आहे मशीन पण, तर शिवून टाकूया. हे मी गेला 2 महिन्यातच कट करून ठेवले होते, म्हटलं जसं मला टाईम भेटेल तसं हात शिलाई मारून शिवायचे म्हणून. तर हात शिलाई मारून मी एक शिवला होता. त्यानंतर मशीन आल्यानंतर हे बाकीचे पिलोचे कवर शिवून घेतले, कट करून ठेवले होते. ही छोटी उशी तिलाही शिवून घेतला आणि ह्या बाकीच्या उशांनाही शिवून घेतले, कवर कट केले होते, शिवून घेतले. त्यानंतर माझे जे काही टॉप होते 4-5, त्या टॉपला सुद्धा शिलाई मारून घेतले, जरा फिटिंग करून घेतले. आणि जास्त फिटिंग आवडत नाही आता, लूजच बरे वाटतात कपडे. तरी पण जे एकदम पण लूज असलं की ते एकदम गवळासारखंच दिसते, एकदम लूज असलं की अजून ते एकदम जाड असल्यासारखे पण वाटतात. त्यामुळे म्हटलं थोडं शेपमध्ये कराव्या, शेप द्याव्या. तर फिटिंग केले. आणि अजून 1-2 ड्रेस असे आहेत की त्यांना फिटिंग केले तरी ते खूप लूज वाटतात, त्यामुळे अजून 2 ड्रेसला फिटिंग करायचे आहेत. इथे ठेवले, फिटिंग केले, पण अजून एकदा फिटिंग करायचे म्हणून थोडे अजून अर्धा इंच करायचे म्हणून हे केले, ह्याला पण करायचे. आणि हे सासूबाईचा ब्लाऊज आहे, सासूबाईने आज सकाळीच आणून दिला आहे. म्हटलं ह्या मापाने हे 2 पीस शिवून दे, बघ कसे येत आहेत की नाही. मी अजून काही ब्लाऊज शिवला नाही, तर त्यांनी आणून दिला आहे, कधी टाईम भेटेल तेव्हा शिव आणि हे कर म्हणून. तर हा मी मुंबईला गेले होते, तर वहिनीची मैत्रीण होती शेजारी,
तर त्यांना विचारलं होतं एकदा मला कटिंग वगैरे दाखवा ब्लाऊजची कशी आहे म्हणून त्यांनी सांगितलं होतं. तर तेव्हाच मी एक थोडं असं कटिंग करून घेतलेलं आहे ह्या ब्लाऊजची. अजून स्टिचेस करायचे आहेत त्याला. हे पाठचा पाठ थांबा तुम्हाला. तर वहिनीची शेजारी होती, त्यांना एकदा विचारलं होतं, त्यांनी कटिंगचं सांगितलं होतं. तर हे कट करून ठेवलेले आहेत मी. आता शिलाई मारून एक शिवून घ्यायचं आहे. तर कसं होतं बघू. हा व्यवस्थित आला की मग सासूबाईंचा पण ब्लाऊज शिवून दे. आणि हा ब्लाऊज पीस माझ्या साडीवरचा आहे, तोही मला शिवायचा आहे. पण मी म्हटलं आधी जो कटिंग करून घेतलाय तो शिवताना जो जर व्यवस्थित आला तर मग ह्या ब्लाऊजची सुद्धा कटिंग करता येईल. पण मी एक काढून ठेवलंय कारण की समोर असले की लक्षात राहतं हा मला हे काम अजून करायचं आहे, म्हणून मी वरतीच काढून ठेवलेत म्हणजे माझ्या लक्षात राहतात मला काय कामं करायचे. मी रील्स बघता बघता एक ताई आहेत त्या ऑनलाईन ज्या ब्लाऊजचे साईज असतात त्या विकतात. तर त्यांना मी मेसेज केलेला होता की मला पण ब्लाऊजचे मापं हवेत. तर त्यांनी की ते 28 ते 38पर्यंत असे काही 1300-1400ला भेटतात सर्व साईजचे. तर ते मागवायचा मी विचार करते. जर ते आले तर मग कटिंग करायला सोपं जाईल, म्हणजे ब्लाऊज कटिंग करून शिवायलाही सोपं होईल. म्हणून तो आज किंवा उद्याच्याला मी ते मागवेन सुद्धा आणि त्यानुसार ब्लाऊज कटिंग करून शिलाई करून बघते येते का जमते का. प्रयत्न केले तर सर्वच जमत असतं, त्यात काही प्रश्नच नाही म्हणा. त्यामुळे माझे फिटिंगचे कपडे करून झाल्यानंतर पिलोचे कवर शिवून झाल्यानंतर जे काही कपाटामध्ये माझ्या साड्या होत्या वापरून झाल्या होत्या आणि ज्या साड्या खराब झाल्यात किंवा गोळे आलेत अशा साड्या होत्या त्या मी सर्व बाहेर काढल्या आणि एका पिशवीत भरून ठेवलेत. जसा मला वेळ मिळेल तेव्हा मी पुन्हा त्या साड्यांची गोतडी शिवावी म्हणते. आधी आरूसाठी एक छोटी गोतडी शिवावी म्हणते, एक प्लॅस्टिकचा कागद टाकून, कारण की आता पावसाळा सुरू होतो आणि मग परत ती थंडीमध्ये सू वगैरे करतात लहान मुलं, त्यासाठी आरूसाठी 1-2 गोतड्या शिवाव्या म्हणतात आतमध्ये प्लॅस्टिकचा कागद वगैरे टाकून. तर बघूया जसं वेळ भेटेल तसं करणार आहे मी. म्हटलं आधीच आपल्याला येत नाही मशीन आणि मोटर लावली की मग कसं मोटरवर स्पीड लय असतं असं मी ऐकलं, म्हणून म्हटलं आधी मोटर नको, आधी आपण अशीच मशीन घेऊया, चालवायला येते का बघू, प्रॅक्टिस करू, आपल्याला व्यवस्थित जमलं की मग मोटर पण घेऊ. म्हणून मी नुसती मशीन घेऊन आले. मला मशीन चालवायला येत नाही तरीही मी मशीन घेतली म्हटलं म्हणजे जर घेतली तर आपण बघू कशी चालवायची, काय यूट्यूबवर सर्व दिलेलं असं त्यानुसार आपल्याला येणार हे मला खात्री होती. त्यामुळे मी बिंदास मशीन घेऊन टाकली आणि मशीन मग कशी चालवायचं, पॅन्डल कसा मारायचा, कारण उलटी फिरलं की धागा अडकतो, मग खूप प्रॉब्लेम होतो, सेटिंग बिघडते असं ऐकलं होतं. ज्यांना 1-2 विचारलं होतं की मला मशीन घ्यायची आहे, तर मग ते म्हणत होते मशीन घ्यायची येते का काय, म्हटलं येत नाही पण तरी घ्यायचे. तर ते म्हणत होते व्यवस्थित चालवायला लागतं, नाही तर उलटी झाली की उलटी फिरली की धागा अडकतो आणि मग नंतर पुन्हा मशीनीचं सेटिंग बिघडते, मग ते आपल्याला जमत पण नाही, मग ते मेकॅनिकलवाल्यांनाच बोलवायला लागतं असं मी ऐकलं 2 ठिकाणकडनं. म्हटलं ठीक आहे आपण घेऊन बघूया, जर कसं काय होतं बघू. तर मग जेव्हा मशीन घेतली तर एक ताई होत्या शेजारचे, त्यांना बोलवलं होतं पण त्या काय माहेरी गेल्या होत्या. तर नंतरला बोलवेन म्हटलं, त्यांना म्हटलं तुम्ही आले की सांगा, त्यांनी काय कामात विसरले असतील. मी म्हटलं आता ते कधी येणार, आलेत की नाही काय माहिती, म्हणून मी म्हटलं यूट्यूबवर बघून आपण फक्त ट्राय तरी करूया की मशीन कशी चालवायची काय करायचं. म्हणून मी मशीन यूट्यूबवर बघितलं की पॅन्डल कसा हाणायचा. तर त्यांनी सांगितलेलं एकदम सिंपल भाषेमध्ये व्हिडिओ आहे, 2 मिनिटाचाच व्हिडिओ आहे. 2 मिनिटात सांगितलं की पॅन्डल कसा हाणायचा काय करायचं व्हिडिओ आहे, तो जरा नीट बघितला आणि त्यानुसार मी पॅन्डल मारला. तर मला समजलं कसं मारायचं काय. उलटं जायला लागलं की लगेच कसं म्हणजे थांबते मी, उलटी जाऊ देत नाही, कारण जास्त उलटी गेली की ती धागा अडकतो. तर मग त्यानुसार समजलं, पॅन्डल मारायलाही शिकली. आणि त्यानंतर तिथं मी मशीन आणायला गेले, त्यांनाच विचारलं की धागा कसा घालायचा काय करायचं, बॉबिन कशी भरायची, त्यांनी दाखवलं असं असं करून बॉबिन भरा वगैरे. आणि आधी पण मी माहेरी गेली तिथं बाजूवाल्यांकडे मशीन होते, त्यांना एकदा विचारलं होतं बॉबिन कशी भरायची काय, त्यांनी सांगितलं. थोडी आयडिया घेतलीच होती मी आधी मशीन घ्यायच्या आधी काय कसं म्हणून. मग मशीन घेतली, यूट्यूबवर व्हिडिओ बघितला, पॅन्डल मारायला शिकली. अर्धा तास 1-पाऊण तास पॅन्डल मारला मध्ये मध्ये उठत वगैरे, कारण की नवीन मशीन आहे आणि त्यामुळे ती खूप जड होती, पटकन पाय बसत नव्हता. वर सर्व दिलेलं आहे की मशीन कशी नवीन जे घेणार आहेत त्यांना मशीन चालवता येतच नसेल तर त्यांनी कशी चालवावी, कसा पॅन्डल हाणावा ते सर्व यूट्यूबमध्ये दिलेलं आहे. यूट्यूबवर सर्व तुम्हाला भेटून जाईल. मीही यूट्यूबवर बघूनच मशीनचा पॅन्डल हाणायला शिकली. आणि आपण नवीन असल्यामुळे आपल्याला दोन्ही पाय हलून पटकन मशीन चालवायला येत नाही, तर जे नवीन आहे त्यांना पटकन येत नाही, त्यांनी एक पाय पुढे आणि एक पाय असा मागे ठेवून मशीन, एक पाय पुढे आणि एक पाय मागे ठेवून जर मशीनचा पॅन्डल हाणला तर तो व्यवस्थित मारला जातो, व्यवस्थित मशीन चालू होते.
मी मशीन आणली तेव्हा मी एक साध्या कपड्यावर शिलाई मारून बघितली की मला शिलाई मारायला येते का काय, शिलाई तुटत नाही ना, व्यवस्थित बसते की नाही. हा साधा कपडा आहे ब्लाऊजचा, ह्याच्यावर मी शिलाई मारून बघितली मला येते की नाही, काय म्हणजे शिलाई व्यवस्थित निघते का निघत नाही ना काय कसं, म्हणून ह्याच्यावर मारून बघितली, व्यवस्थित बसले. त्या साध्या कपड्यावर मी आधी शिलाई मारून बघितली, मला शिलाई मारायला यायला लागला, असा कॉन्फिडन्स आला, मगच मी माझे कपडेसुद्धा फिटिंगला घेतले. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. आतासाठी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.